तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तहसील कार्यालयात 23 एप्रिल रोजी दुपारी धक्कादायक घटना घडली असून कर्तव्यदक्ष तहसीलदार अजितराव जंगम यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याच्या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून नांदुरा पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नांदुरा तहसीलचे नायब तहसीलदार श्रीशैल सुभाष भट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 23 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना आरोपी समाधान भगवान मोरे राहणार बुलढाणा व त्याच्या सोबत एक 30 ते 35 वर्ष वयोगटातील अनोळखी इसम तहसील कार्यालयात आले। तहसीलदार अजितराव जंगम यांनी वाळू वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक MH 28 AB 7638 पकडून त्यावर कायदेशीर कारवाई केल्याचा राग मनात धरून आरोपींनी प्रथम अव्वल कारकून स्वप्नील चव्हाण यांच्याशी वाद घालत धमकावले। त्यानंतर आरोपी तहसीलदारांच्या दालनात घुसले व लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार केला। त्यानंतर मागून गळा पकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत त्याला खाली पाडलं आणि त्यांचा शर्ट फाडला। हल्लेखोरांनी तू आळूच्या गाड्या पकडतो, तुला यापुढे जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली। यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही धमकावत धक्काबुक्की व मारहाण केली। त्यानंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या विना नंबर क्रेटा कारमधून घटनास्थळावरून पळून गेले। या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 280/2026 अन्वये कलम 132, 121(1), 121(2), 352, 351(2), 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत असून महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे। तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।